राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। अनेक ठिकाणी नातेवाईकांमध्येच लढत होताना दिसते। अशीच एक रंगतदार लढत अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मध्ये पार पडते आहे। नांदगाव खंडेश्वर मध्ये दोन जावा समोरासमोर उभ्या ठाकलेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्राप्ती मारोटकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर राष्ट्रवादीकडून कल्पना मारोटकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे। या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकांनी मला नगराध्यक्षासाठी या मुद्द्यावर उभं केलं का इथे 20 वर्ष झाले उलट सुलट भाजप आणि काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे। आणि त्यामुळे काय झालेलं आहे, इथे एवढं मोठं तालुका आहे, धामणगाव, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर, या तिन्ही तालुक्यामध्ये आमचा तालुका सर्वात मागासलेला आहे। का इथे एक शोकांतिका आहे का एवढं मोठं तालुक्याचं ठिकाण असून इथे शौचालय सुद्धा नाहीये, एक बस स्टँड नाहीये, महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये। आणि सगळ्यात म्हणजे खंडेश्वर भगवानाच्या कृपेने आपल्या गावाचं नाव ठेवलं गेलं, त्या गावाची कमान सुद्धा ओळख म्हणून तालुक्याचा ज्या झपाट्याने विकास व्हायला पाहिजे असते, ज्या तालुक्याचं नंदनवन व्हायला पाहिजे असते, ते नंदनवन आजपर्यंतही आपल्याला या शहराचं झालेलं दिसत नाही। आणि त्यामुळे फक्त रस्ता, फक्त नाल्या, फक्त लाईट, ह्या सगळ्या गोष्टी तर आम्हाला करायच्याच आहे। सुलभ पाणी पुरवठा करायचा आहे, आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आहे, योग्य स्वच्छ पाणी प्रत्येक घरामध्ये कसं पोहोचेल, सांडपाण्याची व्यवस्था कशी होईल, ओला कचरा, सुका कचरा याची विल्हेवाट आम्ही कशी लावू, याकडे माझं लक्ष राहील।